जय रामकृष्ण हरी. आज 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आपण आरात हा एक दुर्मिळ क्षण होता आपल्या स्थानात काही काय म्हणतात महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त काही संदेश दे सर आपल्या रूपसंग युट्यूब चॅनलला फॅमिलीला. मला असं नेहमी वाटतं की जे मला लोकांना नेहमी सांगायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक तरुण वर्गातली मुलं करतात किंवा त्यांना नेहमी असं वाटतं की आपलं लोक हे राजांसारखं दिसलं पाहिजे किंवा तसं आपण असलं पाहिजे. लोक कानामध्ये कुठंतरी बाली घालण्याचा प्रयत्न करतात. मान्य आहे मला, आपण राजांची जयंती दोनदा साजरी करतो एका वर्षामध्ये. हा आपल्या राजांविषयीचा आदरभाव असणार आहे, त्याच्याविषयी मी पण नेहमी कौतुक करते. पण तरुण वर्गातल्या मुलांकरता माझी एक अशी कळकळीची विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे एक नुसतं नाव नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज हे एक आचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मला वाटतं की आज जे तुकोबांचे टाळं असतात त्याच्या मागचं कारण म्हणजे माझा राजा आहे. मला असं वाटतं की ज्या धर्ममंडपामध्ये आपण सगळेजण बसतो त्याच्या मागचं कारण म्हणजे माझा राजा आहे. आणि इतकंच नाही तर आज हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मीयांमध्ये जिथं आपण आपल्या स्वतःला माणूस म्हणून स्वतःला म्हणून घेतोय ना, याचं कारण म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून आपण त्या राजांचा या ठिकाणी जय जयकार करत असताना, जय घोष करत असताना बऱ्याच वेळेला महाराष्ट्राची शोकांतिका आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची ज्योत एखाद्या गडावरून आपल्या गावापर्यंत आणली जाते त्यावेळेला कित्येक वेळेला व्यसनाधीन मुलं आपल्याला शक्यतो त्या दिवशी दिसतात. कोणी दारू पित असतं, कोणाच्या तोंडामध्ये पान, गुटखा, तंबाखू याच्यासारखे व्यसन असतात. बऱ्याच वेळेला कुणीतरी डीजे समोर असं 11 रुपयाला तिथं नाचत असतं. तर मला असं वाटतं की आपण ज्या राजांची जयंती साजरी करतोय ना, तर राजा म्हणजे नुसता राजा नाही आहे, तो आपल्याकरता या ठिकाणी खरं तर एक माणसातला असणारा या ठिकाणी देव आहे. कारण देवाला आपण पाहिलेलं नाही आहे, पण छत्रपतींच्या रूपानं आज आपण या ठिकाणी देवांचे सगळे कार्यक्रम करू शकतोय. आणि म्हणून मला वाटतं आपला राजा आपल्याकरता सगळ्यात मोठा देव आहे. आणि आपल्या त्या देवाचं स्वागत करताना आपण व्यसनमुक्त असलं पाहिजे. त्या दिवशी गावामध्ये दारूबंदी असली पाहिजे. एखादा दारू पिऊन जर आपल्या तिथं येत असेल तर मला वाटतं आपण सामूहिकरित्या त्या व्यक्तीला काहीतरी कठोर शिक्षाही त्या दिवशी दिली पाहिजे. आणि इतकंच नाही तर छत्रपतींचे आचार या ठिकाणी आपण म्हणत असतो राजे पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या. पण आत्ताच्या तरुणाईवरती जे काही मुलींवरती होणारे बलात्कार आहे तर त्या बलात्कारांकडे पाहत असताना मला नेहमी एक लोकांना संदेश द्यायचा आहे. तरुण वर्गातल्या मुलांना मला एक नेहमी सांगायचं आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आता ही ज्योत गावामध्ये आणतात ते आजच्या छत्रपतींचे विचार जे आपण आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे. तर माझी त्याकरता फक्त सर्वांना एक विनंती आहे की आपण रस्त्यानं चालताना आपण काही वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की काही कॉलेजच्या मुलींवर कमेंट पास करतो. आपण काय होतं दुसऱ्यांच्या मुलींकडे पाहताना चुकीच्या नजरेनं बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो. मग राजांची जयंती साजरी करणं आणि दुसऱ्यांच्या मुलींकडे चुकीच्या नजरेनं जर पाहत असाल आपण तर मला वाटतं ते राजांनाही कदाचित आवडण्यासारखं नाहीये. अरे पाटलाचे सुद्धा हातपाय तोडायची ताकद ज्या माझ्या राजांच्या म्हणजे राजांमध्ये होती आणि आज आपण त्या राजांचे स्वतःला जर मावळे म्हणून घेताय ना, तर रस्त्यानं चालताना आपल्या पत्नी व्यतिरिक्त जर आपल्याला वयानं लहान असणारी मुलगी दिसली तर तिच्यात आपल्याला बहीण बघता यावी. तिच्यापेक्षा आपल्या वयापेक्षा मोठी एखादी बाई दिसली तर त्याच्यात आपल्याला आपली आई पाहता यावी. आणि ज्या वेळेला आपली अशी नजर होईल ती मला वाटतं तरुणांकरता खरी शिवजयंती असणार आहे. तुम्हा सर्वांना युट्यूब फॅमिलीला आमच्या रूपसंग युट्यूब चॅनलकडून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय.